राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषदा, शासकीय आणि निमशासकीय कार्यालय यांचा संपूर्ण कामकाज हे मराठीमध्ये करण्याचा राज्य शासनाने अध्यादेश काढलाय। आणि असं असताना मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागाने रस्ता रुंदीकरणातील रामवाडी इथल्या बाधितांना इंग्रजीत नोटीस दिली आहे। त्यामुळे महापालिकेलाच मराठीचं वावड का असा सवाल बाधितांनी उपस्थित केलाय। रस्ता रुंदीकरणातील बाधित घरमालकाला घराचं अस्तित्व सिद्ध करणारी जुनी कागदपत्र महापालिका प्रशासनाकडे 7 दिवसांच्या आत छाननीसाठी सादर करण्याच्या सूचना दिल्या। आणि ही महत्त्वाची नोटीस आहे, तरी सुद्धा महापालिकेच्या सहाय्यक अभियंता प्रसाद धुमाळे यांनी मराठी भाषेत नोटीस का दिली नाही असा प्रश्न बाधितांनी उपस्थित केलाय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून। शिल्पा, नेमकं काय या सगळ्या संदर्भात आता बाधितांचं म्हणणं आहे? ही जी नोटीस दिली गेलेली आहे त्याबाबत आता काही खुलासा महापालिकेकडून संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय? रिद्धी, आपण जर पाहिलं तर राज्यातील ज्या महापालिका आहेत, नगर परिषद आहेत किंवा शासकीय निमशासकीय जी कार्यालय आहेत, अशा सर्वांनाच मराठीतून नोटिसा काढण्याचे अध्यादेश दिलेले आहेत राज्य सरकारने। मात्र मुंबई महापालिका आहे तिला कुठेतरी याचं वावडं झाल्याचं पाहायला मिळते मराठीचं। कारण के पूर्व विभाग जो आहे त्यामध्ये रस्ता रुंदीकरणाचं जे काम आहे त्यामध्ये जे नागरिक येत आहेत, रहिवासी जे वास्तव्यास आहेत, त्यांना ज्या नोटिसा दिलेल्या आहेत त्या इंग्रजीतून दिलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर हे जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत, यांचं उच्च शिक्षित देखील झालेलं नाहीये आणि ज्या लोकांचं शिक्षण झालेलं आहे त्यांना पुरेसं इंग्रजी देखील वाचता येत नाही। आणि ह्या नोटिसा इतक्या महत्त्वाच्या आहेत की तुमचं घराचं अस्तित्व जर पूर्व सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला जी मूळ कागदपत्र आहेत ती पालिकेकडे सादर करावी लागणार आहेत। इतका महत्त्वाचा आणि विशेष विषय असताना महत्त्वाचा के पूर्व विभागातील जे सहाय्यक अभियंता आहेत धुमाळ, त्यांनी अशा प्रकारची इंग्रजीत नोटीस पाठवून नेमकं काय सिद्ध केलेलं आहे? त्यामुळे एकीकडे राज्य सरकार सांगते मराठी भाषा वापरा आणि दुसरीकडे मुंबई महानगरपालिका जी आहे तीच अशा नागरिकांना इंग्रजीमध्ये नोटीस पाठवतोय, तोही मूळ विषय असताना। त्यामुळे आता यावर जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांनी देखील आरोप केलेला आहे की इंग्रजीमध्ये नोटीस पाठवून मुंबई महानगरपालिकेला नेमकं सिद्ध काय करायचं। अगदी शिल्पा, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। सध्या आपल्यासोबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। अविनाशजी, आता आपण बघतोय बीएमसी कडून जी नोटीस दिली गेली, महत्त्वाचे कागदपत्र खरं तर द्यायची होती, घरमालकाला घराचं अस्तित्व सिद्ध करायचंय, इतकं महत्त्वाचं कागदपत्र जर पुढे द्यायचं असेल आणि ही नोटीस जर इंग्रजीतून येणार असेल तर मग ह्याच्याबाबत कुठेतरी विचार व्हायला हवा। बीएमसीलाच याचा आता मराठीचा वावडा होताना दिसतंय। नाही हो, नक्कीच ना। वाटतं मुंबई महानगरपालिकेला विसर पडला असावा की ही महानगरपालिका मुंबईमध्ये आहे, या देशाची भाषावार प्रांतरचना झालेली आहे, मुंबई महाराष्ट्रात आहे आणि इथे कामकाज सुद्धा मराठीतच चालतं आणि त्याची योग्य पद्धतीत त्यांना आठवण करून दिली जाईल। काय झालंय, मराठी माणसाला, मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला ह्या सगळ्या लोकांनी गृहीत धरलंय आणि हीच लोक आहेत जी मराठीची वाट लावतायत, कळलं का? त्यामुळे तातडीने ते जे कोणी अधिकारी असतील त्यांनी त्वरित जी काय त्यांना नोटीस बजावायची आहे, जे काय त्यांना पाहिजे ते त्यांनी तातडीने मराठीत केलं पाहिजे। आणि हे जे काय आम्ही सांगतोय नियमाला अनुसरून मागतोय, कृपया मराठी माणसाला, मराठी भाषेला किंवा महाराष्ट्राला गृहीत धरू नका, एवढंच मला या माध्यमातून आपणास सांगायचंय। अविनाशजी, मनसेकडून सातत्याने आता हा मराठीचा मुद्दा उचलून धरलेला आहेच आणि मागच्या काही दिवसात विशेषतः बऱ्याच घटना आम्ही होताना बघितल्या ज्याच्यात तुम्ही आक्रमक भूमिका घेतलीत। आता जर का अशा पद्धतीनं बीएमसी सारख्या ठिकाणाहून अधिकाऱ्यांकडून, मराठी अधिकाऱ्यांकडूनच जर असं पाऊल उचललं गेलं असेल तर याबाबत मनसे काय भूमिका घेणार? मराठी अधिकाऱ्यांना त्या योग्य ती समज दिली जाईल आणि तरी ते समजून घेत नसतील तर मनसे आपल्या पद्धतीने त्यांना शिकवेल काय आहे ते। कारण हेच तर दुर्दैव आहे ना की मराठी अधिकाऱ्यांनाच मराठीचं वावडं का आहे, इतके हे लाचार कोणासमोर झालेले आहेत, हेच आता सगळ्यांनी विचार केला पाहिजे। त्यामुळे परत सांगतो तुम्हाला, अजूनही वेळ टळलेली नाही, आत्ताच तुमच्या माध्यमातून कळलेले आहे। त्वरित त्याच्यावरती दुरुस्ती करून त्यांनी जी काय नोटीस द्यायची ती मराठीत द्यावी, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने त्याचं उत्तर घेईल। जी अविनाशजी, धन्यवाद। आपण पुढारी न्यूजला ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। शिल्पा, आता आपण बघतोय की रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा आहे आणि बाधितांना इंग्रजीतून नोटीस दिली गेलेली आहे। आता ही टीका झाल्यानंतर, हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर तरी संबंधितांना मराठी भाषेतली नोटीस गेलेली आहे का, याबाबतची दखल बीएमसीने घेतली आहे का?
रिद्धी, अद्याप तरी मराठीतून नोटीस गेलेली नाही, कारण इंग्रजीमधून नोटीस देण्यात आलेली आहे आणि ही इतकी महत्त्वाची नोटीस असताना ज्या बाधितांना ही नोटीस दिलेली आहे त्यांना यातला कोणताही विषय कळालेला नाही, कारण तो इंग्रजीमध्ये आहे. मराठीत हा विषय असणं महत्त्वाचं होतं, कारण एका मराठी व्यक्तीने, मुंबई महानगरपालिकेतील एका मराठी अधिकाऱ्याने ही नोटीस दिलेली आहे इंग्रजीतून. त्यामुळे आता वेगवेगळ्या संघटना किंवा मनसे असतील ते देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र हे जे बाधित आहेत, रस्ता रुंदीकरणामध्ये आलेले जे बाधित आहेत ते देखील आता मनसे असेल किंवा शिवसेना असेल इतर पक्षांकडे जाऊन हे जे अधिकारी आहेत त्यांना सवाल विचारणार असल्याचं या बाधितांकडून सांगण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे ही नोटीस दिल्यानंतर बाधितांनी लगेच जे अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट केलं होतं. मात्र या अधिकाऱ्यांनी अद्यापही त्यांना मराठीत नोटीस दिलेली नाही आणि 7 दिवसाच्या आतमध्ये ही कागदपत्र, जी मूळ कागदपत्र आहेत घराच्या बाबतीत, घराचं अस्तित्व सिद्ध करायचंय, ती कागदपत्र ही 7 दिवसाच्या आत मुंबई महानगरपालिकेला सादर करायची आहेत. त्यामुळे आता यावरून वेगळ्या प्रकारचं राजकारण तापू शकतंय, कारण मुंबई महानगरपालिकेला मराठीचं वावडं असल्याचं सध्या समोर आलेलं आहे. रिद्धी. जी शिल्पा, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी. शासकीय कार्यालयामधील कामकाज मराठीत करण्यासंदर्भात सूचना असूनही आता इंग्रजीमधून नोटीस दिली गेलेली आहे मुंबई महापालिकेकडून, त्यामुळे आता प्रचंड टीका त्यावरून होतीये.